नमस्कार आणि वेलकम टू माय व्लॉग्स। तर आपण आज बनवतोय शेंगोळे। तर शेंगोळेला शेवंती, तिखट जिलेबी, हुलग्याचे लाडू असं पण म्हटलं जातं। पीठ बनवायला आपल्याला लागतं हुलगे, तांदूळ, हरभऱ्याची डाळ, गहू आणि जिरे। हे सगळं आपण दळून आणायचं आणि पीठ चाळून घ्यायचं। पिठामध्ये आपल्याला टाकायला लागेल कोथिंबीर, जी एकदम बारीक कापून घ्यायची। त्याच्यासोबत आपल्याला लागेल लसूण, हिरवी मिरची आणि जिरे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची। पिठात टाकायचं हळद आणि आपल्या चवीनुसार मीठ। जे मिक्सरमध्ये आपण सगळं बारीक करून घेतलं होतं ते आता याच्यात टाकायचं आणि मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी टाकून एकदम पीठ मळून घ्यायचं। छान, जास्त पातळ पण नाही मळायचं आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं। आपल्याला जशा वळता येतील शेंगोळ्या तसं मळून घ्यायचं। त्यानंतर आता आपण तयारी करूया फोडणीची। तर सगळ्यात पहिले एका भांड्यामध्ये तेल टाकायचं। तेल गरम झालं की त्यात जिरे टाकायचं आणि थोड्या वेळाने त्याच्यात टाकायचं आपल्याला हिंग, कोथिंबीर आणि हळद। ही सगळी फोडणी मस्तपैकी हलवून घ्यायची आणि त्याच्यात टाकायचं एकदम थोडंसं लाल तिखट। लक्षात ठेवा एक गोष्ट, जेव्हा पण आपण काही पण भाजी बनवतो किंवा काही पण जेवणाचं बनवतो तर त्यात आपण गरम करून पाणी टाकायचं, त्याची जास्त चव लागते। आता हे पाणी टाकून झाल्यावर त्याला उकळी यायची वाट बघायची। तोपर्यंत आपण शेंगोळे बनवूया आणि याच्यात थोडंसं मीठ पण टाकायचं। तर इथे शेंगोळे बनवायचे दोन प्रकार सांगते। एक नॉमिनल आपण जसं हाताने वळून बनवतो ते, आणि दुसरा म्हणजे मशीनचा। तर तुम्हाला माहिती आहे आपण जे मशीन आहे म्हणजे सोऱ्या आहे हाताचा, तो जो आपण चकली बनवायला किंवा शेव बनवायला वापरतो तर तो आम्ही वापरतो। झटपट तयार होते त्याने। इथे मम्मी जुन्या पद्धतीचं पण दाखवते की अशा चकल्या पण करायच्या पहिले। तर ह्या गोल शेंगोळ्यांना दुसरी फोडणी तयार केली होती। आता त्याला उकळी आली होती म्हणून त्यात आता ह्या सगळ्या गोल गोल केलेल्या शेंगोळ्या ह्याच्यात टाकायच्या आणि ह्याला परत एकदा उकळी आली की त्याच्यात आपल्या हिशोबाने बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा। दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण शेंगोळे वळतो त्याच्यातलं थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवायचं आणि ते पीठ बघा एका वाटीत घेऊन ते पीठ आणि पाणी असं मिक्स करून घ्यायचं। ते एकदम त्याची पेस्ट बनवायची बारीक आणि जे आपले शेंगोळे आहे त्या शेंगोळ्यांमध्ये हे पीठ टाकून द्यायचं। तर हाताने वळलेले बाजूला ठेवले आणि इथे बघा जे मोठं भांडं ठेवलं होतं सोऱ्याने आम्ही असे शेंगोळे काढतो। तर हे खूप लवकर होऊन जातात, पण चव जी आहे ते हाताने वळलेल्या शेंगोळ्याचीच चांगली लागते। पण आजकाल सगळ्यांना लवकर घाई असते म्हणून सोऱ्याची टेक्निक आहे ही, ज्याने पटकन शेंगोळे आपले तयार होतात। ह्यात सुद्धा सेमची पेस्ट करून टाकायची जी आपल्या पिठाची आणि पाण्याची आहे आणि शेंगदाण्याचा कूट जसं आपल्याला लागतो तसा। दोन्ही प्रकारचे शेंगोळे मी आता प्लेटमध्ये काढून घेतले आहे आणि जे पण मी सामान वापरलं, किती माप किती घेतलं ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून सांगते आणि तुम्ही तयार करा ही शेंगोळे आणि मला सांगा कसे झाले होते। तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।